राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे आणि क्रीडा क्षेत्रातील मानाचा अर्जुन पुरस्कार यादीमध्ये राज्यातील 2 बुद्धिबळ खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली आहे। यामध्ये नाशिकचा बुद्धिबळपटू विदित गुजराती याचीही अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाली आहे। विदित गुजराती ग्रँडमास्टर आहे। हा प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे। जानेवारी 2023 मध्ये ग्रँडमास्टर पदवी मिळवणारा तो भारतातला 30वा खेळाडू ठरलाय। बुद्धिबळ स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक विदितने जिंकलेलं आहे। वयाच्या 6व्या वर्षापासून बुद्धिबळ खेळणाऱ्या विदितनं 32व्या वर्षी क्रीडा क्षेत्रातील मानाचा हा अर्जुन पुरस्कार मिळवल्यानं त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। विदित गुजरातीच्या यशामागील त्याचे आई-वडील आणि लहान बहीण या कुटुंबाशी आमचे प्रतिनिधी शुभम बोडकेंनी संवाद साधलाय। विदितचे कुटुंबीय आता माझ्यासोबत आहे। त्याचे वडील, आई आणि बहीण हे सगळे विदितचे कुटुंबीय माझ्यासोबत आहे। कसं वाटतंय आज विदितला अर्जुन पुरस्कार मिळतोय? त्याचं खरं तर या सगळ्यांमध्ये आजपर्यंतचा प्रवास कसा होता आणि आजपर्यंतच्या प्रवासामध्ये फॅमिली म्हणून तुम्ही कशा पद्धतीने सपोर्ट केला? मी तर असं म्हणेल की त्याचं आपण म्हणतो की आज त्यांनी जो मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ मिळालं। अर्जुन पुरस्कार म्हणजे तुम्ही केलेल्या मेहनतीवर शिक्कामोर्तब होतं आणि जे गव्हर्नमेंटकडून केलं जातं। तर हा जो प्रवास होता हा काही छोटा मोठा नव्हता। तो वयाच्या 6व्या वर्षापासून त्यांनी सुरू केलं आणि आज तो सातत्याने तो त्याच्यामध्ये कामगिरी करत होता, त्याची मेहनत घेत होता। फॅमिली म्हणून आम्हाला जेवढं सपोर्ट करता आलं तेवढं करत होतो। कोचेस त्याला चांगले लाभले होते, त्याला मेंटर अभिजित कुंटे सारखे पण लाभले होते, त्यांना अनुप देशमुख सर सारखे सुद्धा मेंटर लाभले होते। तर यामुळे त्याचा जो प्रवास होता तो त्याला त्याच्या मेहनतीला खरं एक रूप मिळालेलं आहे। त्या दिवशी चॅम्पियन होऊन तो आला, हा ट्रॉफी घेऊन आला, अंडर 11 नॅशनल चॅम्पियनशिपची ट्रॉफी। म्हणजे मला अविस्मरणीय क्षण का बरे का तो आला, सगळं वस्तू माझ्या हातात दिली आणि मी डोळ्यातून धसधसं रडायला लागली। तर मग त्याचा मित्र येऊन सांगतो की मम्मी लोकांना काय हारलं तरी रडतात आणि जिंकलं तरी रडत असतात। आजही तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, खरं तर आनंद अश्रू आहेत। येस, म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे आणि त्यांनी खूप कष्ट केले, सगळे फॅमिलीचा साथ होता, बट इट वॉज व्हेरी डिफिकल्ट जर्नी। म्हणजे प्रत्येक वेळी फॅमिलीला सर्व सोडून जायचं आणि तो जो GMचे 13 नॉर्म तो मिस झाले तेव्हा त्याची मेंटल स्थितीला मॅनेज करायला म्हणजे आम्ही ॲज अ मेडिकोज आम्ही प्रॉपरली मॅनेज केले। पण काही वेळा आई म्हणून वाटायला लागतं की आता बस झाला असं, आणि आज त्याला चीज झाली, त्याचं मला कौतुक वाटतं। आजच त्याच्यासाठी मी राखी आणली होती आणि मी त्याला तेच बोलली की याच्यापेक्षा बेस्ट राखी रक्षाबंधनचं गिफ्ट कोणचं असूच नाही शकत। नेहमी तो काही ना काही जिंकून देतोच, बट हा सगळ्यात मोठा आहे या क्षणी। आणि त्याला जसं जे हेल्प हवी होती सायकोलॉजिकली, नाहीतर त्याला काही पण प्रॉब्लेम असायचं, जेव्हा मी छोटी होती तेव्हा मला काही कळायचं नाही, तर तो जेव्हा हारून रडायचा मी पण रडून द्यायची। आणि नंतर जसं मला कळालं की चेसमध्ये काय असतं, मेंटली किती इम्पॉर्टंट आहे, सायकोलॉजिकल फिजिकल आहे, बट त्याच्यापेक्षा सायकोलॉजिकल सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे। आणि ते जे घरचा व्यक्ती अकंपनाय करतो एक टुर्नामेंटमध्ये, त्या एन्व्हायरमेंटमध्ये, त्याचा खूप इम्पॉर्टन्स असतो। आणि ते मी सगळ्यात जास्त जेवढं देऊ शकली तेवढं दिलं त्याला। विदितला देखील ABP माझाकडनं देखील खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा। कॅमेरामॅन किरण कटारेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।